तर मी जाणीवपूर्वक म्हटलं होतं की अशा मुली की ज्या उद्योग स्वतः करताय, हो. तर मराठा समाजातल्या अनेक मुली आणि महिला तुम्हाला बघत असतील, त्यांना काय सांगायचं? मराठा समाज जरी आता मी माझ्या फॅमिली बॅकग्राऊंड सांगते की मी लहानपणीपासून माझे वडील पण की काम केलंच पाहिजे, म्हणजे तुम्ही तुमच्यामध्ये टॅलेंट आहे हे प्रोत्साहन त्यांनीच दिलेलं आहे. माझे काका पण आहेत ते की मी हे सगळं करून पण ते अजून काम देतात की नाही तू हेही करू शकते, तू केलं पाहिजे. सो असं एक आपल्यामध्ये सगळ्या लेडीजमध्ये हे टॅलेंट आहेच आहे, फक्त आपण तो एक वे आणि एक मेथड फाइंड आउट केली पाहिजे की माझं टॅलेंट कुठे उपयोगात येऊ शकतं, बी इट बिझनेस किंवा तुम्हाला जे आवडतं ते. आणि प्रत्येकामध्ये मी तर म्हणेन नक्कीच लेडी असो किंवा कोणी असो हा टॅलेंट किंवा एक नक्की काहीतरी एक फॅक्टर असतो की त्यांनी समाजाचं काहीतरी एक क्रिएटिव्ह तुम्ही ऑप्शन देऊ शकता. पण ह्या जो आपल्या परंपरा थोडीशी वेगळी विचार, त्याचा कधी अडचण नाही आली? अडचण येते बऱ्याच ठिकाणी, कारण हे माझी बऱ्यापैकी टेक्निकल फील्ड असल्यामुळे असं अप्रोच असतो की हिला काय माहिती असणार आहे किंवा काही नाही, पण जेव्हा ते इंटरॅक्ट करतात, जेव्हा त्यांचे क्वेश्चन्स इझिली आन्सर केले जातात माझ्या थ्रू, तर मग तेव्हा ते पटतं. आणि मोरओव्हर काम जास्त बोलतं, रॅदर दॅन कन्व्हिन्स करावं खूप कमी लागतं. काम बोलल्यानंतर त्यांना कळतं की ओके हे जे दिलेलं आहे किंवा हे जे आम्ही युनिट देतो त्याची बिल्ड क्वालिटी, त्याचं लाईफ, हे बघून ते नक्कीच खुश होतात.